नामघोष करायचा आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. कळमदाई माते की जय. तापेश्वर भगवान की जय. वक्रतुंड गजानन महाराज की जय. भीमाशंकर भगवान की जय. राजा शिवछत्रपती महाराज की जय. ओम प्रार्थाय प्रतिबोधिता भगवती नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना, मध्ये महाभारतम्. अद्वैत मृतवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी, अम्ब त्वामनो सन्ददामि. भगवद्गीते भवद्वेषिणीं, नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. पुल्लरविन्दाय कपत्रय नेत्रम्, येन त्वया भारत तैलपूर्णम्. प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपम्, शरविंद समकार्य परब्रह्म स्वरूपिणी. वासरापीठ निलये सरस्वती नमोस्तुते. जयांच केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, तेचे नमस्कारोनी आता. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय. तस्मै नमः नमः शिवाय, तस्मै नमः नमः शिवाय, तस्मै नमः नमः शिवाय. नातरी उद्वास्तो पायीसे, अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे, अनिवार्य जगी, अनिवार्य जगी, अनिवार्य जगी. सज्जन, सेवेला प्रारंभ करण्याअगोदर मी नेहमी सांगतो, काहीशा शब्दांची सुरुवात करण्याअगोदर, काहीशा शब्दांचा शेवट करण्याअगोदर, नवे नवे काहीशा शब्दांना पूर्णत्व देण्याअगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा का होईना परिहार देणं गरजेचं असतं. नैमित्य सेवा येते परिहार म्हणजे प्रास्ताविका. खरं तर सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे की असणारा कार्यक्रम कशाच्या निमित्ताने, पण तरी देखील एक वारकरी संप्रदायाचा दंडक आणि अधर्म दंडानुसार द्यायचा तो अल्पसा परिहार असा आहे. तीर्थरूप कैलासवासी सन्माननीय चंद्रकांत मारुती ताते
या बाबांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहे. सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी काळाच्या योगानं घाला घातला, काळानं सांगावा धाडला आणि या पुण्यात्म्यानं जीवात्म्यानं तुमचा आमचा सर्वांचाच निरोप घेऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांचा आजचा हा पवित्र पिंडदानाचा विधी असणाऱ्या या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आदर्श वदगाव बोखल गावामध्ये या जलाशयाच्या तीरावर पवित्र पावनभूमीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अखेरचा पवित्र पिंडदानाचा विधी संपन्न होत असताना उपस्थित असणारा जनसमुदाय, सर्व क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, पैपावले, तुम्ही आम्ही सर्वच जण या ताते परिवाराच्या दुःखामध्ये या निमित्तानं सहभागी झालेलो आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा त्रिसूत्री पद्धतीचे एकीकडे पवित्र पिंडदानाचा विधी संपन्न होत असताना ज्ञानदान व्हावं म्हणून आयोजित नियोजित असणारं हे प्रवचनरूपी सेवा, तदनंतर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी या भूतलावर, या पृथ्वी तलावर, या मृत्यूलोकामध्ये एक महान पवित्र यज्ञ सांगितलेला आहे. आणि तो यज्ञ जर कशाचा असेल तर तो पवित्र अन्नदानाचा आहे. असा हा असणारा त्रिशंकू पद्धतीचा कार्यक्रम आणि त्यामध्ये आयोजित नियोजित असणारी प्रवचनरूपी सेवा. आणि म्हणून सेवेकरता घेतलेली ओवी, ना तरी उदो असतो अपायसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे, अनिवार्य जगी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 2 आणि या दुसऱ्या अध्यायातील सुंदर अशी ओवी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेली आहे. ओवीवर भाष्य करण्याच्या अगोदर, नवे चिंतन करण्याच्या अगोदर, निरूपण करण्याच्या अगोदर सन्माननीय कैलासवासी चंद्रकांत मारुती ताते यांच्या पश्चात असणारं त्यांचं कुटुंब, माईबापू जिच्याबरोबर व्यवसायाचा संसार थाटला, जिच्याबरोबर सप्तपदी घेऊन 7 जन्मी साथ देण्याची ग्वाही दिली, ती त्यांची असणारी सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी सन्माननीय पुष्पताई चंद्रकांत ताते. भगवंत परमात्मा तुम्हा आम्हाला अनोखी भेट देत असतो आणि ती अनोखी भेट जर काय असेल तर माईबापू त्या ठिकाणी तुमच्या आमच्या पोटाला जन्माला आलेली संतती, ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि संपत्ती, जी भौतिक सुखाची साधनं म्हणून आपण ज्याला श्रीमंती समजतो, ती काही त्या ठिकाणी टिकणारी नाहीये. दुपारची सावली कधी ढळून जाईल सांगता येत नाहीये. आणि भगवंत परमात्म्यानं तुम्हा आम्हाला बहाल केलेली ती अनोखी भेट त्या ठिकाणी शाश्वत किंबहुना चिरकाल नाहीये, पण आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हा आम्हाला लाभली जावी ही अभिलाषा, ही अंतःकरणातली इच्छा आणि अपेक्षा तुम्हा आम्हाला असते. आणि अशी असणारी तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थानं संपत्ती जर काय असेल तर पोटाला आलेली संतती ही भगवंत परमात्म्याची अनोखी भेट आहे. आणि म्हणून भगवंत परमात्म्यानं या उभयताच्या पोटी माईबापू 2 रत्न जन्माला घातली मुलांच्या रूपानं. त्यामध्ये प्रणील आणि प्रांशुल, दोन्ही मुलं 3 वर्षाची त्या ठिकाणी, खरं तर 1 वर्ष 2 मुलगे, त्यानंतर प्रणील, प्रांशुल आणि सन्माननीय चंद्रकांत बाबांचे त्या ठिकाणी असणारे भाऊ, सन्माननीय जे MSCP मध्ये कार्यरत आहेत भाऊ नामदेव ताते, धानोरी सारख्या शहरामध्ये ते त्या ठिकाणी आपले कार्यरत आहेत. त्यांच्या असणाऱ्या 3 भगिनी, 2 बहिणी त्या ठिकाणी गावाला आणि 1 बहीण त्या ठिकाणी मुंबईला. 6-7 वर्षापूर्वी त्या ठिकाणी वडिलांचं देहावसन झालं. आई तिथून पुढे 6 वर्षांनी त्या ठिकाणी काळाच्या पडद्याआड निघून गेले. आणि हा सगळा त्या ठिकाणी परिवार एका हिरारीनं पुढे जात असताना गेली 10 दिवसापूर्वी काळाच्या योगानं घाला घातला आणि आकस्मिक असं या दादांचं त्या ठिकाणी तुमच्या आमच्यातून जाणं झालं. त्यांनी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटला MSc मध्ये त्या ठिकाणी आपली शासकीय जबाबदारी पार पाडली. याच महिन्यामध्ये उद्या त्या ठिकाणी त्यांची सेवानिवृत्ती, रिटायरमेंट आहे आणि त्यांचं तुमच्या आमच्यातून जाणं होत आहे. जाणं प्रत्येकाचं निश्चित आहे. मृत्यूलोक या गावाला आल्यानंतर मरण अटळ ते कुणी टाळू शकत नाहीये. पण मग मृत्यूलोकात त्या ठिकाणी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण किंबहुना आध्यात्मिक दृष्टिकोनातून, पारमार्थिक दृष्टिकोनातून कार्यक्रम संपन्न होत असताना त्या ठिकाणी आयुष्याची मर्यादा त्या ठिकाणी पाहिली जाते. अल्प आयुष्य मानव देहशत गणिले ते अर्ध रात्र खाये. जर 100 वर्ष आयुष्याची मर्यादा आहे तर बालपण त्या ठिकाणी सुखाने सारावं. ऐन तारुण्यामध्ये जबाबदारी घेऊन ज्यावेळेस आपण कार्यरत राहतो त्यावेळेस कर्तव्याने जबाबदारीचं ओझं खांद्यावर असतं आणि मग ते आयुष्याच्या त्या ठिकाणी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर पदाक्रांत होतपर्यंत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राहावं. वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर तुम्ही आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी पदाक्रांत व्हावं आणि मग यशस्वी जीवनाची त्या ठिकाणी परिपूर्ण सांगता व्हावी, यथार्थ जीवन कृतार्थ व्हावं. आयुष्याच्या संध्याकाळी सुखाची पहाट अनुभवून मग त्या ठिकाणी काळाचा सांगावा यावा.
काळाचा सांगावा आला की मग तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी माईबापू असणाऱ्या ये लोकातील नातेवाईक आप्तेष्ट पै पावले तुमचा आमचा सर्वांचा निरोप घ्यावा. पण हे केव्हा व्हावं? आयुष्याच्या संध्याकाळी परिपूर्ण जीवनाची यशस्वी सांगता व्हावी आणि मग त्या सुखाच्या संध्याकाळी ती सुखाची पाठ अनुभवायला यावी. इथं मात्र त्या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. म्हणजे सकाळी उगवलेला सूर्य ऐन दुपारी अस्ताला जावा अशी परिस्थिती या असणाऱ्या दादांच्या जाण्यानं त्या ठिकाणी या ताते परिवारात झालेल्या आहे. ताते परिवार म्हणजे जुन्नर परिसरात असणारा आपला आदर्श गाव तांबे गावामध्ये त्या ठिकाणी सुसंस्काराचा महामेरू ज्या परिवारात रुजला गेला तो असणारा त्या ठिकाणी ताते परिवार. आणि या परिवारातून या पुण्यासारख्या शहरामध्ये येत असताना आपली असणारी जबाबदारी, शासकीय जबाबदारी पार पाडत असताना किंबहुना कर्तव्य आणि जबाबदारीचं ओझं आईवडील गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या असणाऱ्या भावांच्या खांद्यावर आलेला आहे. दोनही भावानं त्या ठिकाणी माईबापू एका हिरारीनं पुढे जात असताना नव्या हितार्थानं त्या ठिकाणी संसार प्रपंच या सगळ्याचे गुजराण करत असताना नियतीनं क्रूर थट्टा केली किंबहुना नियती सातत्यानं तुमच्या आमच्या बरोबर लपंडाव खेळते आणि तिने एकदा की डाव मांडला की त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आपण जरी पट्टीचे खेळणार असलो ना तरी हदबल व्हावं लागतं आणि नुसतं हदबल होऊन नाही चालत आहे, तर मेट्याकुटीला यावं लागतं किंबहुना तिच्या पुढे अपयशी ठरावं लागतं. आणि मग असे असणारे नियती त्या ठिकाणी क्रूर थट्टा करते किंबहुना या दादांच्या जाण्यानं या परिवारात या कुटुंबात त्या ठिकाणी तिनं क्रूर थट्टा केली आणि तिनं क्रूर थट्टा करत असताना निसर्गानंही पक्षपात केला आणि हा पुण्यात्मा हा जीवात्मा या परिवारातून त्या ठिकाणी काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं अविरत अनावर दुःख या ताते परिवारावर झालेलंच आहे. केवळ आणि केवळ ताते परिवार नाही त्या आदर्शवत असणारं तांबे गाव, बोखेल गाव या परिसरातून उपस्थित असणारे सर्वच नातेवाईक आप्तेष्ट पै पावले तुम्ही आम्ही सर्वच जण तुमच्या आमच्याही अंतःकरणामध्ये त्यांच्या जाण्याने एक दुःखाची शृंखला पसरली गेली आहे. असो आज त्यांचा पवित्र पिंडदानाचा विधी संपन्न होत असताना आयोजित असणारं प्रवचन किंबहुना ज्ञानदानाची सेवा आणि या सेवेकरता घेतलेली ओवी ना तरी उदो असतो अपायसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जेगे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबाराय ओवी विषद करतायत. कोण ज्ञानोबाराय? ज्यांनी अवघ्या 16 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. तो निर्माण करण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे, उद्देश एवढाच आहे की कितीतरी असणारी माझी जनसामान्य व्यक्तिमत्व अधोगतीच्या दिशेने चाललेले आहेत. कितीतरी असणारे असे जनसामान्य व्यक्तिमत्व रसातळाला गेलेले आहेत. मग अधोगतीच्या दिशेनं जाणारं व्यक्तिमत्व मला जर प्रगतीच्या दिशेनं घेऊन जायचं असेल, रसातळाला गेलेलं व्यक्तिमत्व मला जर शिखरावर घेऊन जायचं असेल तर मला स्वतःला काहीतरी करायचं ही तळमळ ही व्यथा असणाऱ्या 16 वर्षाच्या लेकराची माऊली ज्ञानोबरायांची होती. आणि असं असणारे साधकांचे मायबाप योगांचे माऊली ज्ञानयांचे राजे ज्ञानोबाराय त्या ठिकाणी या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी विषद करतायत. माऊली ओवी विषद करत असताना खरं तर गीतेच्या माध्यमातून भगवंत परमात्मा अर्जुनाला उपदेश करतायत की अर्जुना, जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड याचं नाव आयुष्य. या आयुष्याचं सार्थक व्हावं, मिळालेलं जीवन कृतार्थ व्हावं आणि ते जीवन कृतार्थ करण्यासाठी आयुष्यामधला सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जो होणारा प्रवास आहे, म्हणजे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्ही प्रवास करतोय किंबहुना जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड याचं नाव आयुष्य. आणि या आयुष्यामध्ये होणारा जो प्रवास आहे हा प्रवास केवळ आणि केवळ तुमचा आमचा सत्कर्माच्या वाटेवर असावा. सत्कर्माच्या वाटेवर प्रवास झाला की मनाला एक आगळं वेगळं समाधान लागतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या आमच्या बरोबर जर येत काय असेल तर ते एवढंच येतं. महाराज सांगतायत, मरणाचे तव गाठोडे पदरी जिने तोचीवरी माफ भरे. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतोय अनावधानानं चुकीची कर्म घडणार आहेत, पण जाणीवपूर्वक अंतःकरणामध्ये आत्मीयता असावी, एकमेकाविषयी त्या ठिकाणी अर्थता असावी आणि मग खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या हातून त्या ठिकाणी सत्कर्म घडावं. आणि हे सत्कर्म आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या आमच्या बरोबर येतं, ज्याला की आपण म्हणतो तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. वयाच्या 60 वर्ष वयापर्यंत या ठिकाणी बाबांनी आयुष्याची खरं तर वाटचाल केलेली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी खरं तर आता त्या ठिकाणी रिटायरमेंट होऊन असणारं त्या ठिकाणी कुटुंब, असणारे लेकरं बाळा, असणारी नाते गोते किंबहुना आयुष्यभर त्या ठिकाणी आई आणि वडिलांनी एक संस्काराचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी या दादांकडे संक्रमित केलेला आहे. आई वडील गेल्यानंतर माईबापू तुमचं आमचं संगोपन करणारे, पालन पोषण करणारी जर जगाच्या पाठीवर कोण असेल तर जन्मदाते आई. आणि जन्मदात्या आईच्या पोटापासून त्या ठिकाणी माईबापू मातेच्या पोटापासून मातेच्या पोटी जाईपर्यंतचा कार्यकर याचं नाव आयुष्य आहे. एखाद्या लेकराची माय जेव्हा निघून जाते ना तेव्हा जात असताना ती त्या ठिकाणी माईबापू सर्वस्वी जबाबदारी माता मातीवर टाकून जाते.
आजही आपण त्या ठिकाणी थोडं शहरी आणि ग्रामीण जीवन त्या ठिकाणी अनुभवलं, डोळ्यासमोर आणलं की त्या ठिकाणी शेतकरी आईबापाने त्या ठिकाणी हाडाची काढं करत असताना तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, आयुष्याची माती लेकराच्या संगोपनासाठी खरं तर त्या ठिकाणी केलेले असते. रक्ताचं पाणी, हाडाचा सोनं, मासाचा चिखल करणारे आई वडील त्या ठिकाणी मातीशी नाळ जोडून राहत आहेत. आणि जेव्हा त्या ठिकाणी मातीच्या पडद्याआड जातात ना, त्यावेळेस जणू काही माता त्या मातेला सांगून जाते, बाई ग, तुझं माझं एक अनोखं नातं होतं, आगळी वेगळी नाळ होती आणि आयुष्यभर ती नाळ मी सांभाळली, जोपासली आहे. आता माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुला एकच सांगणं आहे, मी गेल्यानंतर माझ्या बाळांना सांभाळ, मी गेल्यानंतर माझ्या लेकरांना सांभाळ. आणि मग जेव्हा आयुष्यातून माता निघून जाते, आयुष्यातून पितृतुल्य व्यक्तिमत्व, बाप नावाचं व्यक्तिमत्व निघून जातं, तिथून पुढे त्या ठिकाणी माईबापू, आई गेल्यानंतरची उणीव, वडील गेल्यानंतरची उणीव ज्यावेळेस भासत असते, त्यावेळेस ती भरून काढण्याचं काम जर कोण करत असेल तुमच्या आमच्या आयुष्यात, तर ती फक्त माती आणि मातीच करते माईबापू. आणि जेव्हा मग आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना जेव्हा आई वडिलांची आठवण येईल ना, तेव्हा त्याच असणाऱ्या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये त्या ठिकाणी आई वडिलांचा स्पर्श झालेला आहे, मजल दरमजल केलेले, त्यांच्या पायानं त्या ठिकाणी पुनीत झालेली ती माती ना, ती मुठभर जरी माती तुम्ही आम्ही हातात घेतली, त्या मातीला जर प्रश्न विचारला ना की आयुष्याच्या संध्याकाळी तू आमच्या आईनं, वडिलांनी तुला नेमकं सांगितलं काय तेवढं सांग, तर माईबापू ती माती सुद्धा संकेत देईल, हात थरथरेल आणि हातातून पडत असताना जणू ती माती सांगेल, तुझ्या आईनं एवढंच सांगितलं, बाळा तुझी माझी अनोखी नाळ आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आता मी जातीये, पण मी गेल्यानंतर माझ्या लेकरांना सांभाळ, माझ्या बाळांना सांभाळ. म्हणजे माईबापू, मातेच्या पोटापासून मातीच्या पोटी जाईपर्यंतचा कार्यकाळ, याचे एक नाव आयुष्य, याचं नाव जीवन आहे. किंबहुना जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा कालखंड, याचं नाव आयुष्य. आणि मग या आयुष्याचं सार्थक व्हावं, मिळालेलं जीवन कृतार्थ व्हावं, आणि जीवन कृतार्थ करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून, पारमार्थिक दृष्टिकोनातून सांगितलं जातं की त्या ठिकाणी जीवन कृतार्थ करण्यासाठी परमार्थ साधावा. भले नाही आपल्याला तसा परमार्थ साधता आला तरी व्यावहारिक जीवनातला त्या ठिकाणी परमार्थ जर काय असेल, तर सकाळीपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या वयामध्ये जी जी कामगिरी तुमच्या आमच्यावरती सोपवली, ती कामगिरी पूर्णत्वाला नेत असताना, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जे काम तुम्ही आम्ही हाती घेतले ते कार्य संपन्न करत असताना, कार्य पूर्णत्वाला नेत असताना अंतःकरणातला हा भाव असावा की माझ्याकडून कोणी दुखवलं तर जात नाही ना, माझ्याकडून कोणाचा अपमान तर होत नाही ना, आयुष्यभर माझ्याकडून कोणाचा अवमानच होणार नाही, ही सुंदर सात्विक भावना अंतःकरणात ठेवावी. आणि मग तुमच्या आमच्या आयुष्याचा प्रवास असावा. आणि असा जर की तुमच्या आमच्या आयुष्याचा प्रवास असेल तर तेही आयुष्य कधी ना कधी थांबणार आहे. आणि मग तुमच्या काय, माझ्या काय, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक कार्यक्रम होणार आहे की त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आयोजन आहे, ज्याच्या अनुषंगानं कार्यक्रम आयोजित केला ना, ते व्यक्तिमत्व मात्र अनुपस्थित, अपसेट आणि गैरहजर असणार आहे. आणि तो कार्यक्रम जर कधीचा असेल तर तो अखेरचा पवित्र पिंडदानाचा असणार आहे. म्हणजे केलं जाणारं त्या ठिकाणी रीतिरिवाजानं, हिंदू धर्मशास्त्र परंपरेनं, रूढी परंपरेनं आपल्या पूर्वजांनी संक्रमित केलेला वसा आणि वारसा संस्काराचा, अध्यात्माचा, परमार्थाचा, त्या अनुषंगानं केलं जाणारं पवित्र पिंडदान गेलेल्या आत्म्यासाठी, जे 36 तत्वाचं शरीर भगवंत परमात्म्यानं बहाल केलं. मुख्य तत्व 5 सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. उपतत्व 12 सांगितले, 12 आणि 5 17. ही सगळी तत्व शरीरामध्ये वास करतात, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आत्मारूप नावाचं चैतन्य या कुडीमध्ये आहे, भगवंत परमात्म्याचा अंश आत्मारूप नावाचं चैतन्य जोपर्यंत या कुडीत आहे, तोपर्यंत या कुडीला, या शरीराला लाख मोलाची किंमत आहे. पण ज्या क्षणाला, ज्या वेळेला आत्मा निघून जातो ना, त्यावेळेस निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, मग पसारा उरतो. आणि व्यावहारिक जीवनामध्ये साधा घरात पसारा झाला तरी आपण आवराआवर करायला घेतो. जेव्हा आत्मारूप नावाचं चैतन्य निघून जातं त्यावेळेस या शरीराची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा आवराआवर केली जाते, तर आंघोळ घातली जाते, शृंगारित केलं जातं, पण शृंगारित करून घरात नाही ठेवलं जात. त्याचा अखेरचा, अंतिम आणि शेवटचा मुक्काम तो स्मशानातला झाला प्रेत रूप, शरीराचा भाव लक्ष्य ठाव,